भिवंडी शहरातील खंडूपाडा परिसरातील फेमस शोरमा दुकानातून चिकन शोरमा, पिझ्झा आणि फालुदा खाल्ल्यानंतर प्रथम 14 जणांना विष बाधा झाली होती। त्यानंतर ही संख्या हळूहळू 37 वर जाऊन पोहोचली असून सर्व रुग्णांवर भिवंडीतील स्वर्गीय इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत। बुधवारी 17 जूनला संध्याकाळी 6 वाजल्याच्या नंतर लोकांनी भिवंडीतील खंडूपाडा येथील फेमस शोरमा या दुकानातून चिकन शोरमा, पिझ्झा आणि फालुदा विकत घेऊन खाल्ला होता। काही तासांच्या नंतर अन्न खाल्लेल्या लोकांना उलट्या, जुलाब, पोटदुखी आणि तीव्र अशक्तपणा असा त्रास सुरू झाला होता। स्थानिक डॉक्टरांकडे उपचार करूनही प्रकृतीत सुधारणा न झाल्याने रुग्णांना गुरुवारी संध्याकाळी 6 वाजल्यापासून इंदिरा गांधी मेमोरियल उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यास सुरुवात झाली। आज दिवसभरात रुग्णांची संख्या वाढून ती 37 वर पोहोचली आणि अन्न व औषध प्रशासनाने दुकानाविरुद्ध मोठी कारवाई सुरू केली। रुग्णांवर सध्या उपचार सुरू असून रुग्णांना आवश्यक असणारे इंजेक्शन आणि औषधोपचार सुरू आहेत। सद्यस्थितीत सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर आहे, अशी माहिती स्वर्गीय इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर माधुरी पंधारे यांनी दिली आहे। आपल्याकडे विषबाधेचे साधारणतः 37 पेशंट्स हे आपल्याकडे सद्यस्थितीमध्ये ॲडमिट आहे आणि त्यांना उलटी, जुलाब आणि पोटात दुखणे ह्या कंप्लेंट्स असल्यामुळे ते आपल्याकडे ॲडमिट आहेत। त्यांच्यावरती औषधोपचार चालू आहे। अजूनही काही पेशंट्स येत आहे, ॲडमिशन्स होत आहेत। सद्यस्थितीमध्ये 37 आहेत पेशंट्स। त्यांना इंजेक्शन्स आणि तत्सम लागणारे जे काही आहे त्यांना गॅस्ट्रोएंटरायटिस असल्यामुळे ते लागणारे जे औषधोपचार ते सर्व चालू आहे। कोणी पेशंट सिरियस नाही आहे, सगळ्यांची प्रकृती तशी नॉर्मल आहे आणि त्यांच्यामध्ये 100% सुधारणा होत आहे। विषबाधा झालेल्या व्यक्तींना उलट्या, पोटदुखी, मळमळ, जुलाब आणि अशक्तपणा यांसारखी लक्षणे जाणवू लागली होती। रुग्णांची तपासणी केल्यानंतर डॉक्टरांनी प्राथमिक अंदाजानुसार अन्नातून विषबाधा झाल्याचं सांगितलंय। या घटनेची माहिती मिळताच शांतीनगर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून अन्न औषध विभागाच्या वतीने दुकानावर छापा टाकण्यात आलाय। या ठिकाणी असलेले खाद्यपदार्थ यांची चौकशी करण्यात आली आहे। संबंधित दुकान मालकावर गुन्हा देखील दाखल करण्यात आलाय। दिलसाद अन्सारी असे दुकान मालकाचे नाव आहे। या प्रकरणी अन्न विषबाधेचे नेमकं कारण शोधण्यासाठी आरोग्य विभागाकडून तपास सुरू करण्यात आलाय। संबंधित खाद्यपदार्थांचे नमुने तपासणीसाठी पाठवण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती मिळाली आहे। सध्या शांतीनगर पोलीस या संपूर्ण घटनेचा तपास करतायत। दिनांक 17 जून रोजी रात्री 10:30 वाजताच्या सुमारास खंडूपाडा शांतीनगर या एरियामध्ये शोरमा आणि पिझ्झा खाल्ल्यामुळे अनेक लोकांना फूड पॉयझनिंग झालेलं आहे अशी माहिती मिळाल्यानंतर IGM हॉस्पिटलमध्ये तात्काळ पोलीस स्टाफ जाऊन माहिती घेतली असता सुरुवातीला त्या ठिकाणी 10 इसम स्त्री पुरुष ॲडमिट होते। त्यानंतर रात्री आणखी त्यामध्ये 27 लोकांची वाढ झालेली आहे आणि सध्या एकूण 34 स्त्री पुरुष IGM हॉस्पिटल येथे ॲडमिट असून औषधोपचार घेत आहेत। सर्वांची प्रकृती स्थिर आहे। या ठिकाणी ज्यावेळी पेशंट IGM हॉस्पिटलमध्ये येत होते त्यावेळी त्यांच्याकडे जाऊन विचारपूस केली असता खंडूपाडा येथील फेमस शोरमा नावाचा ठेला आहे, या ठेल्यावर या लोकांनी पिझ्झा आणि शोरमा खाल्लेला होता। काही लोक घरी पार्सल देखील घेऊन गेले होते। त्यामुळे त्यांना दुसऱ्या दिवशी सकाळी पोटात दुखणे, उलट्या, जुलाब होणे असा त्रास होऊ लागला। त्यानंतर काल सायंकाळी 6 वाजेनंतर हळूहळू दवाखान्यामध्ये पेशंट ॲडमिट होऊ लागले। सुरुवातीला 9-10 पेशंट ॲडमिट होते। त्यानंतर आता रात्री पुन्हा त्याच्यामध्ये वाढ झाल्यानंतर आज सकाळी एकूण 34 पेशंट IGM हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहेत। यातील जो ठेला मालक आहे दिलशाद अन्सारी याच्यावर यातील फिर्यादी आसिफ सय्यद यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा रजिस्टर नंबर 632 भारतीय न्याय संहिता 125 आणि 275 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि पुढील तपास आम्ही करत आहोत।